पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची किलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा कराया दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. आता नमो रंग भूमिका, कीर्तनी उभी होती लोका, टाळ मृदुंग श्रुती देखा, तयाची चरणी नमनगा, मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत जनाबाई महाराजांचा आहे. आणि या अभंगामध्ये जनाबाई महाराज देवाशी वाद घालताय, भांडण करताय. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, दरवर्षीप्रमाणे आपल्या याही वर्षी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा तथा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय सद्गुरू नारायणगिरी महाराज गंगागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या ह्या भाद्रभाद भूमीमध्ये गेल्या 34 वर्षापासून अविरतपणे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. हे का नाही? माऊली महाराज गायकवाडच्या कृपाश्रीवादाने तसंच सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या सप्त्यातील आजच्या 3ऱ्या दिवसातील कीर्तनरूपी सेवा आपल्या सर्वच ग्रामस्थांच्या वतीने आपल्या या बालकाकडे आली आहे. तरी सर्व ग्रामस्थांचं मी धन्यवाद करतो. याच ठिकाणी गोड असे गायनाचे अरे बघा महाराज, आहे का नाही? महाराष्ट्रामध्ये नावाजलेले गायन कुकळा आज आम्हाला त्यांची साथ लाभली. तसं जर बघितलं त्र्यंबकेश्वरला आता मी वारीला गेलो, धीरज महाराज रमेशगिरी महाराजांच्या दिंडीत होतो. तर महाराजांची शेवट आम्हाला त्र्यंबकमध्ये भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर महाराज म्हटले, महाराज आम्ही एकादशी दिवशीच निघून आलो कार्यक्रमामुळं, पण आमचा कार्यक्रम ऐकला नाही महाराजांनी. म्हटले महाराज तुमचा कार्यक्रम ऐकायचा आहे. म्हणलो महाराज आप्पा तुम्ही नक्कीच आमच्या कीर्तनाला तुम्हाला आम्ही बोलू म्हटली, आमच्या गावात असला का तुम्हाला फोन करू म्हटली. आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन आज आले, त्यांनाही मी धन्यवाद देतो, आहे का नाही? त्याचप्रमाणे आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारे, सतत पारमार्थिक जीवनामध्ये, आहे का नाही, सांगणारे आमची बापजी अण्णा गायकवाड, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे दत्ता महाराज सोनवणी, आहे का नाही, विनेकरी बाबा, मावशी, सर्वच गायनाचे रामोल महाराज गाडे, आमचं भजनी मंडळ, ऋषी महाराज असतील, शुभम महाराज असेल, कृष्णा महाराज असेल, आहे का नाही, 2 भालदार चोपदार, द्रोणाचार्य भीष्माचार्य माझ्या पाठीमागं, आहे का नाही? त्याचप्रमाणे सर्वच इकडे बघा महाराज, आमच्या मावशी असेल. आणि त्याचप्रमाणे विशेष कौतिक करावं आमच्या धीरज महाराजांचं, आहे का नाही? गोड असं त्यांचं वादन आहे, का नाही महाराज? या चमड्यातून आवाज करणं एवढं सोपं नाही,
हे का नाही, त्याला बोटं फुटावं लागतात, पाठी तीनला उठावं लागतं, घाटावरती जाऊन प्रॅक्टिस करावी लागते, आहे का नाही. प्रत्येकाचा एक छंद असतो, पण गोड असं वादन महाराजांचं आहे. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे बरं. त्याचप्रमाणे महाराजांचं नाव सिद्धार्थ महाराज, वा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोड वादन आहे महाराजांचं, आहे का नाही. आणि विशेष करून धीरज महाराज, तुमचं या बालगोपाळ मेहनत जे आज सुंदर असं गोड गोड पावले खेळतात ना, तुम्ही खूप मेहनत घेतली, त्याचं फळ आज तुम्हाला निश्चित मिळालं, आहे का नाही. तसं जर बघितलं धीरज महाराज, मी सुद्धा याच ठिकाणी टाळ घेऊन लहानपोरामध्ये उभं राहायचो बरं. खाली उभा असणारा मयूर आणि वर उभा राहिला तो मयूर महाराज, आहे का नाही. इथून तर इथपर्यंतचा प्रवास माझा इथलाचे, आणि माझ्या जन्मजन्माचं पुण्य असेल म्हणून आज माझ्या जन्मभूमीमध्ये मला कीर्तन करायची योग मिळाला महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मजन्माचं पुण्य म्हणावं लागेल तेव्हा, आहे का नाही. पूर्व पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा या न्यायाप्रमाणे. सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. पेटी मास्तर असेल, आहे का नाही, त्याचप्रमाणे व्यासपीठ चालक महंत काळीपनाथ महाराज शास्त्री, त्यांनाही मी धन्यवाद देतो, आहे का नाही. सर्वच बालगोपाळ मंडळी बघा महाराज, सर्वांचे या ठिकाणी आभार करतो आणि दिलेल्या संकल्पित वेळेत बोलण्याचा प्रयत्न करतो. बघू भगवंताच्या कृपाशीर्वादाने काय मला 4 शब्द तुम्हाला सांगता आले तर प्रयत्न करू, पण भजन मात्र सर्वांनी मिळून करूया. विठ्ठल विठ्ठल साऊंड सिस्टीम वा. ज्यांची आपल्या पंचकृषीतच नव्हे बाहेर सुद्धा गोड अशी साऊंड सिस्टीम आहे महाराज, अशी आमचे रवी दादा. जोरदार टाळ्या भाऊ द्या बरं त्यांच्यासाठी. बरं झालं तुम्ही त्यांना दिलं लवकर बरं का बाबा. गोड अशी सिस्टीम आहे, त्यांनाही मी धन्यवाद देतो. सर्वांचेच आभार करतो, आहे का नाही. अभंग संत जनाबाई महाराजांचा आहे महाराज. पुण्यवंत पाताळ लोकिनेला, सज्जन माय बापा हो, संत जनाबाई महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये जनाबाई महाराज म्हणतात पुण्यवंत पाताळ लोकिनेला, आहे का नाही. मग आता पोतर हे वाक्य ऐकल्याबरोबर जनाबाई महाराज देवाची भक्ती करणारी होती, भजन करणारी होती, नामस्मरण करणारी होती, आहे का नाही. मग आज अशी काय घटना घडली व का डायरेक्ट देवाशी भांडायला लागली. विठ्ठल विठ्ठल जरा बारकाईनं ऐकलं तर लक्षात येईल तुमच्या. बघा, प्रेम करायला कारण लागत नाही, पण विनाकारण कोणाशी बांधता येत, कारण पाहिजे बघा महाराज. त्याच्याशिवाय बांधता येतं का माणसाला? नाही बांधता येत, आहे का नाही. मग जनाबाई महाराज डायरेक्ट देवाशी भांडायला लागली. असं काय कारण झालं बरं, असा काय प्रसंग घडला की डायरेक्ट देवाशी भांडायला लागली. तर ऐका, नामदेवरायच्या घरी जनाबाई महाराज ही मोलकरीण म्हणून होती महाराज. मोलकरीण असल्या कारणानं, आणि मला नेहमी अशी वाटतं बघा महाराज, बाबजांना आपल्याला जर जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल ना, तर अगोदर त्याने मोठ्यांचं झालं पाहिजे, मग आपण मोठं होत असतो, आहे का नाही. अगोदर मोठ्यांचं झालं पाहिजे आणि मग आपण मोठं होत असतो. तसं बघा, आपल्या या भारत देशामध्ये अशी एक व्यक्ती आहे जी स्वतंत्र मोठी झाली, कोणाचंही अस्तित्व न घेता महाराज. त्या व्यक्तीचं नाव आहे लता मंगेशकर. स्वतंत्र मोठी झाली बघा महाराज, कोणाचे अस्तित्व न घेतलं. तसं आपल्याला जीवनामध्ये आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपण अगोदर मोठ्यांचं झालं पाहिजे, मग तुम्ही मोठं व्हाल, आहे का नाही. तसं मला आज आमचा आनंद वाटतो महाराज, आमच्या गावकऱ्यांचा खूप आनंद वाटतो महाराज. का, ही आपली जवळची माणसे महाराज, जवळच्या पंचकृषीतला गायक आहे, वादक आहे, कीर्तनकार आहे का नाही. आपल्या माणसाला संधी देतात ही माणसं, आणि नाहीतरी आपली माणसं मोठी केली पाहिजे गुरुजी, आहे का नाही. मग मोठे तर व्हायचंय, मोठं होणं एवढं शक्य नाही, मग काय केलं पाहिजे हो, मोठ्यांच्या सानिध्यात गेलं पाहिजे, आहे का नाही. संतांनी यासाठी सोपा मार्ग सांगितला. बहुतेक वेळेला स्वप्न हे स्वप्नच राहतं, मग हे स्वप्न साकार होण्यासाठी संतांनी काय केलं म्हटले, स्वप्न साकार होण्यासाठी आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर अगोदर तुम्ही मोठ्यांच्या सानिध्यात जा, मग तुम्ही मोठं व्हाल, आहे का नाही. उदाहरणार्थ, एक शास्त्रज्ञ होता. बरंच असं संशोधन केल्याच्या नंतर त्याला असं वाटू लागलं की आपण समाजामध्ये व्याख्यान द्यावं, प्रबोधन करावं. आणि तो समाजामध्ये काय करू लागला, सामाजिक कार्यामध्ये लक्ष देऊ लागला, व्याख्यान करू लागला. तो शास्त्रज्ञ होता, जगप्रसिद्ध होता, त्यामुळे समाज गोळा होत होता. आणि एके दिवशी अचानक त्याची तब्येत बिघडली. म्हटले, अरे मी उद्या कार्यक्रम करेल की नाही मी सांगू शकत नाही, म्हटले माझी तब्येत खूप बिघडली. म्हटले ड्रायव्हर म्हटले, साहेब तुम्ही साहेब आहात, म्हटले तुम्ही जर कार्यक्रम कॅन्सल केला तर लोक तुमच्यावरती नाराज होतील, म्हटले मग तुम्ही कार्यक्रम कॅन्सल करू नका. म्हटले अरे मग कसं करायचं. म्हटले एक काम करायचं का, म्हटले
तुमच्या जागेवर मी व्याख्यान केलं तर चालेल का? आता कोण होता तो? शास्त्रज्ञ होता ना. हा कोण होता? ड्रायव्हर होता. ड्रायव्हर म्हटलं तुमच्या जागेवर मी जर भाषण केलं तर चालन का म्हटले, व्याख्यान केलं तर चालन का? अरे म्हटले सोपं आहे का म्हटले, 15 वर्ष जीवनाचे मी त्याच्यामध्ये घातले म्हटले, आणि तुला सहजासहजी जमणार आहे का? अहो म्हटले तुम्ही एकदा संधी तर देऊन बघा म्हटले. इम्पॉसिबल आहे म्हटले, नाही भेटू शकत तुला. म्हटले मग एक काम करा, तुम्ही पुढे बसा, मी पाठीमागं बसतो म्हटले. त्याने शास्त्रज्ञाचे कपडे घातले, स्टेजवरती उभा राहिला, व्याख्यान सुरू झालं. व्याख्यान सुरू झाल्याबरोबर बघा महाराज, असा चमत्कार घडला, त्या ड्रायव्हरची बुद्धिमत्ता चालू लागली आणि 1-2 मिनिटांमध्ये त्याने समाजामध्ये चळवळ सुरू झाली. शास्त्रज्ञ बघत होता, म्हटले अरे माझ्या जीवनाची मी 15-20 वर्ष घातली म्हटले, जवळजवळ 15-20 मिनिटं नाही, अर्धा तास जायचा म्हटले मला समाजामध्ये वातावरण तयार करण्यासाठी म्हटले, आहे की नाही. पण हा ड्रायव्हर म्हटले याने 2-3 मिनिटांमध्ये समाजामध्ये चळवळ सुरू केली म्हटले, आणि 5व्या मिनिटाला ज्या पाठीमागच्या लोकांपासून टाळी सुरू झाली, ते स्टेजपर्यंत टाळी वाजत होती महाराज. कडकडून टाळ्या झाल्या. कडकडून टाळ्या झाल्याबरोबर शास्त्रज्ञाला घाम आला. घाम आल्याबरोबर शास्त्रज्ञ म्हणला, माझ्या जीवनाची मी एवढे वर्ष घासले म्हटले, जवळजवळ 15 मिनिटाच्या आत मी कधी टाळी घेतली, पण हा ड्रायव्हर म्हटले याने 5 मिनिटात टाळी घेतली म्हटले. 2 तास नॉनस्टॉप भाषण झालं, व्याख्यान झालं. तेवढ्यामध्ये एक म्हातारा उठलं, म्हटले अहो साहेब, शास्त्रज्ञ पाठीमागच्या राहिलेल्या व्याख्यानाचं अर्ध प्रश्नाचं उत्तर तुम्ही या व्याख्यानामध्ये देणार होते म्हटले. आता हा कोण होता? ड्रायव्हर होता. याला उत्तर माहिती होतं का? नाही माहित होतं. पण मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो, तो ड्रायव्हर जरी असला तर सानिध्यात कोणाचा होता? शास्त्रज्ञाचा होता महाराज. त्याला प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं. मग काय म्हटले, राहिलेल्या मागच्या प्रश्नाचं अर्ध्या प्रश्नाचं उत्तर या व्याख्यानामध्ये द्यायचं असं ठरलेलं होतं ना म्हटले. हो म्हटले. काय राव म्हटले, तुम्ही माझी काय किंमत केली काय म्हटले? अशा शुल्लक प्रश्नाचे उत्तर तर माझा ड्रायव्हर दिली म्हटले. विचारा त्याला, विचारा. शास्त्रज्ञाला विचारलं महाराज, शास्त्रज्ञाने उत्तर दिलं. उत्तर दिल्याबरोबर लोकांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. म्हटले अरे ड्रायव्हर एवढा हुशार असेल तर शास्त्रज्ञ किती हुशार असेल, आहे की नाही महाराज? दृष्टांत संपला सिद्धांत आहे का? आपल्या जर जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर अगोदर मोठ्यांचं व्हा, तुम्ही आपाप मोठी वसाल. विठ्ठल जाऊ द्या. मग जनाबाई महाराज ही नामदेवरायांची घरची मोलकरी नव्हती महाराज, आणि मोलकरी नसल्या कारणामुळं जनाबाईला न सांगता सगळी कामे करावी लागत होती. नामदेवरायांच्या आईला असं वाटू लागलं. बरेच बघता बघता दिवस निघून गेले. म्हटले जनाबाई आल्यापासून आपल्या घरामध्ये कधीच भांडणं झाली नाही म्हटली, आहे की नाही? कधी काम करायची गरज पडली नाही, तक्रार कधी झाली नाही म्हटली. म्हटले मग संसार म्हटला की थोडंफार भांडायला लागलं, आहे की नाही आजी? त्याच्याशिवाय संसारामध्ये मजा येत, भांडण झालं पाहिजे महाराज, आहे का नाही? मग नामदेवरायांच्या आईने जनाबाईला आवाज दिला. म्हटले जने, म्हटले जी आई साहेब. म्हटले आजपर्यंत तू जी कामं केली ती छोटी होती, तू पटकन करत होती म्हटले, पण आज मी तुला जे काम सांगणार आहे ते मोठं आहे म्हटले. जी आई साहेब, मी नक्की करेल म्हटले. म्हटले जने ऐक, आजपासून तू दळायचं काम करायचं म्हटले. म्हटले नक्की करेल म्हटले. जनाई साहेबांनी दळायला घेतलं महाराज. संध्याकाळची वेळ झाली. बघता बघता जनाबाईला झोप लागली. झोप लागल्याबरोबर जनाबाईने देवाला हाक मारली, आणि देवाने जनाबाईच्या हाकेला काय दिली? ओव दिली महाराज. देव आला. देव आल्याबरोबर जनाबाईला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. जनाबाई म्हणते देवा तू आला, मला फार आनंद झाला रे म्हटले. देवा फार आनंद झाला. अरे मी आजपर्यंत ऐकून होते म्हटले तू भक्ताच्या हाकेला ओव देतोस, भक्ताच्या हाकेला आवाज देतोस, पण आज तू नक्की आला, मला लय आनंद झाला म्हटले. देव म्हटला जने कौतुक करायचं सोड म्हटले, कामाचं काय ते बोल म्हटले. म्हणजे देवा काही नाही रे म्हटले, दळण दळायचंय म्हटले. काय करायचंय म्हटले? दळण दळायचंय. आणि देव बसला बघा महाराज कशाला? दळायला. जनाबाई म्हटले देवा थांब, शास्त्र आहे म्हटले दळायला कसं बसावं लागतं म्हटले. कसं बसावं लागतं म्हटले? अरे सकाळी उठल्याबरोबर देवपूजा करत असताना कसं बसलं पाहिजे, हाय का नाही? जेवण करत असताना कसं बसलं पाहिजे, स्वयंपाक करत असताना कसं बसलं पाहिजे, भाकरी करत असताना कसं बसलं पाहिजे, सकाळी बाहेर गेल्यावर कसं बसलं पाहिजे. कोण म्हटलं मांडी घालून बसलं पाहिजे? हे बरंच सगळ्यांना कळायला लागलं महाराज, हाय का नाही? तसं जनाबाई म्हटले देवा दळण दळत असताना एक पाय असा पुढं करायचा, डावा पाय पुढं करायचा, आणि उजवा पायाची काय करायची? मांडी घालायची म्हटली, हाय का नाही? मग घेऊन गोटा ठुकून खुटा सुपात जोंदळ गोडी ते बाई जात्याव दळण दळी ते, असंच ना, हाय का नाही? मग जनाबाईचं महाराज ओव्या चालू व्हायच्या. कशा?
सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके गोव्या गाव कौतुके तुझे रे बा विठ्ठला गोव्या गाव कौतुके तुझे रे बा विठ्ठला सासू सासरा दिसतो तिसरा गोव्या गाव म्हातारा तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला वा 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 काय गोड हो. जरा महिला मंडळ तुम्ही सरका बरं पुढं माता मावल्यांनो सरका पुढं काकी सरका बरं पुढं या सरका पुढं गुरुजी सरका पुढं या पुढं या पुढं माग बसणाऱ्या लोकांना जागा भेटली पाहिजे. सर्वांनी पुढे येऊन बसवायच्या वय चालू व्हायच्या. महाराज कशा सुंदर माझे जाते ग फिरते कौतुक ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला. गोड गोवा चालायचं महाराज. काय माझ्या जनाबाईचे हात पवित्र होते आजी. जनाबाईने हात पवित्र होते. देवाने जनाबाईला दळून दळू लागावं महाराज. जनाबाईने पुढं म्हणावं कसं. पांडुरंग माझा पिता ग रुक्मिणी माझी माता ग. ऐका नाही माता माऊली कसं म्हणायचं हो. पांडुरंग माझा रुक्मिणी माझी. वा गोड गायच्या हो महाराज. ऐका नाही इतक्या गोड गायच्या इतक्या गोड गायच्या देवाला दळण दळू लागावं बघा महाराज. बघता बघता देवाला दळण झालं बघा महाराज. आणि देवाला काय लागली झोप लागली. देवाला काय लागली झोप लागली बघा महाराज. आणि विठ्ठल विठ्ठल जनाबाईना बघा महाराज गोव्या गावा. आणि जनाबाईचं लगेच दुसरं काम चालू व्हायचं. झाड लोट करी जणी नाव उगाली चक्र पाणी. आणि मग एके दिवशी काय झालं देवाला झोप लागली. मग ज्या आरती देव झोपतो बाबा त्या आरती त्याला काय करावं लागतं जाग करावं लागतं आहे का नाही. हे त्याला माहिती ज्याला सप्त्यातला काकडा माहिती आहे का नाही. उठा पांडुरंगा प्रभात समयो वैष्णवांचा मेळा ज्या आरती देव झोपतो त्या आरतीला काय केलं जातं जागा केलं जातं आहे का नाही. आता हे ज्याला माहिती ज्याला सप्त्यातला काकडा माहिती आहे का नाही. पण सप्त्यातला काकडा नाही पण घरातला आकडा माहित असं आहे का नाही. देव जागा केलं जातं महाराज. जागे करा रुक्मिणी वरा देव आहे निदुसरा. मग देवाला जागा केलं जातं बघा महाराज. एके दिवशी काय झालं बघता बघता देवाला झोप लागली. देवाला झोप लागल्याबरोबर इकडं काकडेवाली मंदिरामध्ये हजर झाली महाराज आहे का नाही. देवाने बघितलं सकाळी सकाळी काकडेवाली मंदिरामध्ये हजर झाली. देवाने भर 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 दळायला घेतलं. असं फास्ट गडबडीमध्ये दळण दळलं आणि विठ्ठेवरती जाऊन उभा राहिला. कुठून कुठपर्यंत भाविक भक्त गोळा झालते हो. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत द्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडोनी हात. एवढी गर्दी त्या ठिकाणी झालेली होती बघा महाराज. मग
जनाबाईने काय करावं महाराज, देव निघून गेला, जनाबाईने पीठ उचलावं आणि नामदेवरायांच्या आईपुढे नेऊन ठेवावं. नामदेवरायांच्या आईने हातामध्ये पीठ घ्यावं. म्हटले जने चक्क तू दळलंस दळलंस म्हटले जने चक्क तू. 7 वर्षी जनाबाई महाराज. जनाबाईने दळण दळल्याबरोबर नामदेवरायांच्या आईने हातामध्ये पीठ घेतलं. आपल्या बायांनी जर दळण दळलं तर पीठ कमी पण चाळा जास्त राहतो, हाय का नाही. पण देवाने दळलेले पीठ होतं महाराज हे, हाय का नाही. चाळा तर निघणारच नाही ना. मग नामदेवरायांच्या आईने स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्याबरोबर जो माणूस 2 भाकरी खायचा तो 5 वरती आला. दाबून लोक जेवले बघा महाराज. 13 माणसं होते. पोटभर जेवण झालं. पोटभर जेवण झाल्याच्या नंतर नामदेवरायांच्या आईने आवाज दिला. म्हटले ऐका हो ऐका, आमच्या जणीनं दळण दळलं की माणसं जास्त जेवतात आणि पीठही संपत नाही म्हटले, आणि फुकट दळती म्हटली. फुकट म्हटले अख्ख्या गावची दळणं जनाबाईकडे आली. आता मात्र उलट झालं. जनाबाईने देवाला आवाज दिला आणि देवाने जनाबाईच्या हाकेला होऊ दिली नाही. होऊ दिली नाही. बघता बघता जनाबाई झोपी गेली. थंडीचे दिवस होते. थंडी पडलेली होती बघा महाराज. नामदेवरायांची घरची गरिबी होती. गरिबी असल्या कारणानं फाटकी वाकड जनाबाईला दिली होती. अर्धी खाली आतरायची आणि अर्धी अंगावर घ्यायची धीरज महाराज. मग जनाबाईने काय करावं महाराज, इकडल्या कुशीहून तिकडल्या कुशीवरती व्हावं. जनाबाई तिकडं गोदडी इकडं, आहे का नाही. देव आला बघा. देवानं बघितलं माझ्या जणीला कोणीच नाही म्हटले, आहे का नाही. म्हटले माझ्या भक्ताला कोणीच नाही म्हटले. एवढे माझं नामस्मरण करतात, भक्ती करतात, त्यांच्या अंगावरती गेला वाकड सुद्धा साधी नाही म्हटले. देवाने काय करावं, आपल्या अंगावरचा शेला काढावा, जनाबाईच्या अंगावरती टाकावा, गळ्यातले दागिने बाजूला काढून ठेवले आणि दळण दळायला सुरुवात केली. दळण दळून झालं. इकडे सकाळी काकडेवाले हजर झाले. देव गडबडीमध्ये निघून आला बघा महाराज. पण देवाने गडबडीमध्ये काय केलं माहिती का, जी फाटकी गोदडी होती ना ती आपल्या गळ्यामध्ये टाकली. कुठे घेऊन आला, विठेवरती जाऊन उभा राहिला. उभा राहिल्या बरोबर सकाळी काकडेवाले हजर झाली. म्हटले अरे देवाच्या गळ्यात दागिने दिसत नाही आणि गळ्यामध्ये ही फाटकी वाकडी आहे. म्हटले गोदडी कोणाची आहे म्हटले. असं म्हटल्याबरोबर लोक म्हटले ही गोदडी जनाबाईची आहे म्हटले. म्हटले मग ज्याची गोदडी तो चोर म्हटले. जनाबाईच्या घरी निघाले सगळेजण. आले जनाबाईच्या घरी. जनाबाईच्या अंगावरती देवाने टाकलेला शेला होता, बाजूला काढून ठेवलेले दागिने होते बघा महाराज. मुद्दे मालासहित जनाबाई चोर ठरली. चोर ठरली बरोबर बघा महाराज. आपल्याकडं असं एखाद्या माणसाने जर शिक्षा गुन्हा केला तर काय केली जाती, शिक्षा केली जाते. मग फासावर जाण्याच्या अगोदर त्याला काय जातं, तुझी शेवटची इच्छा काय. तसं जनाबाईला विचारलं जणे तुझी शेवटची इच्छा काय म्हटली. म्हटले काय नाही, माझी शेवटची इच्छा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय म्हटले, मला दुसरं काहीच इच्छा नाही म्हटले. आता 4 युगाची भक्ती होती महाराज जनाबाईची आणि 4 युगाच्या भक्ती असल्यामुळं देवावरती रागवण्याचा अधिकार जनाबाईला प्राप्त झाला होता. 4 युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकुनी उभी ती जणी. 4 युगाची भक्ती असल्या कारणानं जनाबाईने रागवण्याचा अधिकार प्राप्त झालेला होता. जनाबाईने सांगितलं मला देवाचं दर्शन घ्यायचंय. पायरी चढली बरोबर चेहरा लालबुंद झाला, रक्ता सारखे डोळे झाले, अंगाने घामाने ओल्लचिम झाली बघा महाराज. आणि देवाला आवश्यक हाक मारली. देवा अरे अरे विद्या मूळ मायेच्या गाण्याच्या. 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 तुझी रान रणकी झाली सीता सावित्रा तुडाली. अरे अरे विठा मूळ मायेच्या गाण्याच्या. 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 जनाबाईने देवाला आवाज देवा. देवा
हे देवा आजपर्यंत ऐकून होते रे भक्त म्हटले मी, ज्यांनी ज्यांनी तुझी भक्ती केली त्यांची तू फजिती केली म्हटली, याची प्रचिती आज मला आली म्हटली देवा. म्हटले काय, अरे तू माझी आज फजिती केली म्हटले, दागिने आणि शेला माझ्या घरामध्ये विसरून गेला आणि परिणाम तुझ्यामुळं आज मला कुठं जावं लागलं, सुळावं जावं लागलं म्हटली. एवढ्यावर जनाबाई थांबली नाही महाराज. मग म्हटले देवा जेवढा तू वरून काळा आहेस तेवढा तू आतून काळा आहे म्हटले. एवढ्यावर जनाबाई थांबली नाही महाराज. आहे का नाही, ती महाराष्ट्रातली होती आणि महाराष्ट्रातल्या बाईला शिव्या द्यायला कुठं जावं लागत, कुठं क्लास लावा लागत. आता इथं बसलेल्या कोणाला येत नाही, येत्या पण देऊ नका बरं. जनाबाईने शिव्या द्यायला सुरुवात केली. अरे विठ्या विठ्या मुळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली जन्म सावित्री चुडाव्याली, तुझे गेले रे मडे तुला पाहुणी काळ रडे, उभ्या राहुणी अंगणी शिव्या देतसे दासी जणी. जनाबाईने देवाला शिव्या द्यावं महाराज. देवाने विठीवरून उडी मारावं. जनाबाईचा हात धरावं. म्हटले जने तुझ्या जिभेला काही हाड आहे का नाही म्हटले, चक्क मला शिव्या देतीस, देवाला शिव्या देतीस म्हटले. जनाबाईनं सांगितलं देवा मी काय तुला पुढारी वाटले करे म्हटले काही सांगायला म्हटले. म्हटले मग काय पुरावा म्हटले तुझ्याकडे, व्हॉट इज दिट म्हटले. पुरावा सांगितला म्हटले. उदाहरण क्रमांक 1 अभंगाचं पहिलं चरण. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, भगवंत मातारती भगवंत मातारती तरी ते तो भाग्यवंत केला, तरी ते तो भाग्यवंत केला. सोरट्याचा बहुमान वाढविला, सोरट्याचा बहुमान वाढविला. दिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार, तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. वा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. मग जनाबाईने सांगायला सुरुवात केली. आहे का नाही, जनाबाईकडून कुठपर्यंत आलतो आपण, दळण दळल्यापासून देव आला होता महाराज. आहे की नाही, दळण दळायला सुद्धा कोण होता, देव जनाबाई बरोबर होता. पण जळण दळत असताना तुम्हाला सांगितलं मग की मी जनाबाईने ओव्या म्हणावं. आहे का नाही, पण तसं आपण ओव्या म्हणतो को, आपल्या जनाबाई जर ओव्या म्हणायला लावलं ना, ती म्हणते माझा ग बंधुराज दारूवड्याला काडी, कोणी मेल्यानं केली काडी, आली पोलिसाची गाडी. आहे का नाही, या ओव्या अशा आपल्या. आहे का नाही. एक बाई तर सकाळी सकाळी उठली, ती म्हटली रामाच्या पाऱ्यामध्ये ग जात वाज वंग वंग, जात वाज वंग वंग, वंगा 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 वंगा, उठ रे गोदडीतल्या स्वंगा नवऱ्याला. या आपल्या जनाबाई महाराज. हाय की नाही, हा हाय का नाही. एक बाईन तर म्हणाली दारूचा बाई वास येतो लय छान, माझा भाऊ पहिलं वान धरून हाणला पोलिसान. या अशाच आपल्या जनाबाई महाराज. पण जनाबाईने ओव्या म्हणावं, देवाने दळण दळू लागावं. पण जनाबाईचे काय झालं महाराज, चोरीच्या गुन्ह्यामध्ये सापडल्यामुळं जनाबाईला सोळावा द्यावा लागलं. मग जनाबाईने रागा रागा अभंग लिहिला. म्हटले पुण्यवंत पाताळ लोकी नेला. म्हटले देवा ऐक, म्हटले पुण्यवान असणारा बरी राजा बळी सर्वस्वे उदार देणे उभारी लागल, हा करोनी चहावे पाताळ लोकाची नेला.
पुण्यवान असणारा बळीराजा म्हटले तू पाताळ लोकांमध्ये नेऊन घातला म्हटले. पुण्यवंत पाताळ लोकी नेला म्हटले. अरे त्याच्या दारामध्ये तू वामन रूप धारण करून गेला म्हटले. आहे का नाही. त्याला भिक्षा मागितली, त्याने तुला भिक्षा केली, तू काय केलं त्याला शिक्षा केली म्हटली. काय शिक्षा केली म्हटले. त्याला जेवण नाही मागितलं म्हटले. देवा तू काय मागितलं. 3 पावलं भूमी मागितली. भूमी मागितली म्हटले देवा तू. पहिल्या पावलामध्ये जमीन संपवली, दुसऱ्या पावलामध्ये आकाश संपवलं, तिसरा पाऊल ठेवायचं कुठे म्हणून बळीराजाला विचारलं. बळीराजाने सांगितलं देवा माझ्या डोक्यावरती ठेवा म्हटले. हाय का नाही. आणि त्याच्या डोक्यावरती तू पाय ठुला आणि त्याला कुठे नेऊन घातलं म्हटले. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळे, दिला पाया तळे, दिला पाया तळे. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळे, जीव दिला पाया तळे, जीव दिला पाया तळे. पाया तळे, पाया तळे, पाया तळे. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. हाय का नाही म्हटले. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. बळीराजाला तू पाताळामध्ये नेऊन घातलं म्हटले देवा. तेव्हा हे चांगलं झालं नाही म्हटले. मग दारिद्र्य तो भाग्यवंत केला म्हटले. अरे सुदामा ब्राह्मण म्हटले त्याने काय केलं तुला चिमुटभर पोहे आणले म्हटले. त्याला काय केलं तू गाव असून याचा दिला गा म्हटले. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटीला गे गेला. त्याची भेटीला गेला. अच्युत बाबा देखून या, गाव सोनियाचा दिला. गाव दुनियाचा दिला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटीला गे गेला म्हटले. अरे मुठभर पोहे घेतले म्हटले त्याचे. त्याचं गाव काय केलं तो सोन्याचं केलं म्हटले. हाय की नाही म्हटले. दारिद्र्य वेगळं, दरिद्री वेगळं आणि दलिंदरी वेगळं. दारिद्र्य कशाला म्हणायचं. परिस्थितीने गाजलेला. दरिद्री म्हणजे प्रारब्धाने गाजलेला आणि दलिंदर म्हणजे परिस्थिती असून सुद्धा दारिद्र्याशी नाव घालतो त्याला काय म्हणायचं दलिंदर म्हणायचं. आहे का नाही म्हटले. अरे असा असणारा सुदामा ब्राह्मण त्याला तू काय केलं गाव सोन्याचं केलं म्हटले. आहे का नाही. पुण्यवंत पाताळा लोकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला आणि चोरट्याचा काय केला म्हटले तू देवा बहुमान वाढविला म्हटले. अरे वाल्या कोळी म्हटले. काय झालं बाबा अभंग झाला मोठा आणि वेळ झाला कमी. आहे का नाही. वाल्या कोळ्याने काय केलं म्हटले लोकांच्या मुंड्या मुळगायला म्हटले. आहे का नाही. चोऱ्या केल्या म्हटले आणि त्याच्यावर प्रपंच चालवला म्हटले. आणि तू काय केलं म्हटले त्याचा तिन्ही लोकांमध्ये कीर्ती केली म्हटले. आहे का नाही. तप केले वाल्मिकाने फुटली टोण्याला पाने म्हटले. अग विठल विठल हो चोरट्याचा बहुमान वाढविला
आणि कीर्तिवानाचा तू अपमान केला देवा. म्हटले कोणाचा अपमान केला? म्हटले शिशुपालाचा. काय झालं? म्हटले शिशुपालाचं आणि रुक्मिणीचं लग्न ठरलं. म्हटले ठरलं म्हणजे लागायचं राहिलं होतं. म्हटले मंडपामध्ये तांदूळ वाटले होते, सगळं झालेलं होतं. म्हटले तू काय केलं? म्हटले कृष्ण अवतार धारण केला, रथ घेऊन आला, कुलाचार म्हणून रुक्मिणी आईसाहेब मंदिरामध्ये पाया पडायला गेली. म्हटली तू काय केलं? त्याला उचलून घेऊन पळून गेला. म्हटले सांग. म्हटली जनाबाई म्हणतात देवा ते नवरदेवाने तुझं काय बिघडवलं होतं रे? म्हटले त्याचा भर सभेमध्ये तू अपमान केला. म्हटले भर सभेमध्ये त्याचा तू अपमान केला, तुला बाकीकडे काय पोरी राहिल्या नव्हत्या का? म्हटले बरंच एकच रुक्मिणी राहिली ती का? म्हटले कीर्तिवानाचा अपमान केला आणि म्हणून सांगे देवा धुंद झाला तुझा दरबार. म्हटले जणे झालं का तुझं? म्हटले झालं काय? आता शिक सुरू झालं. म्हटली आहे का नाही? पतिव्रता तीव्रता गुंतविली. म्हटले कोण? आपल्याला रामप्रभू वनवासाला गेले, सगळ्यांना माहिती आहे बघा महाराज, आहे का नाही? मग रामप्रभू वनवासाला गेले किती वर्ष हो? कोण म्हटलं सप्त्यापुरतं? किती वर्ष गेले? 14 वर्ष गेले, आहे का नाही? पण 14 वर्षाला गेले बघा महाराजांना. रामप्रभू बरोबर कोण गेलं? लक्ष्मण आणि सीताई सब गेले होते. लक्ष्मणाचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि लक्ष्मणाला सुभद्राला विचारलं. म्हटले प्रभू तुम्ही वनवासाला चालत म्हटले रामासोबत, रामाच्या राईची सेवा करण्यासाठी, मलाही येऊ द्या. म्हटले मीही सेवा करेल. म्हटले सीताई साहेबाची. म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही. म्हटले विचारतो रामाला. रामाला विचारलं. म्हटले प्रभू सुभद्रा ही म्हणते मला यायचंय. म्हटले लक्ष्मणा वाल्मिकी रामायणामध्ये सुभद्रा वनवासाला गेलेली वर्णन आलेलं नाही. म्हटले मग आपलं जसं लिहिलेलं आहे तसं ठरलंय. म्हटले आहे का नाही? मग बोलिले वाल्मिक तैसाची करेल वर्तुण दावेल नामा म्हणे. म्हटले देवा ठीक आहे. म्हटले काही हरकत नाही. म्हटले उर्मिला तुला येता येणार नाही. म्हटले आता नुकतंच लग्न झालेलं होतं, दोघांनी एकमेकाचे चेहरे सुद्धा बघितले नव्हते. तेव्हाच्या काळात काय फोन वगैरे नव्हते बघा महाराज. मग म्हटले तरी सुद्धा उर्मिला साहेबांनी शेवायचा भात केला, त्याच्यावरती तूप टाकलं. ऐका बरं, तुपाने अन्न शुद्ध होतं, तुपाने अन्न शुद्ध होतं, नामस्मरणाने शरीर शुद्ध होतं, धान्याने हृदय शुद्ध होतं आणि दान केल्याने काय होतं? धन शुद्ध होतं. हाय का नाही? म्हणून सप्ताच्या ठिकाणी, धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण दान केलं पाहिजे, हाय का नाही? जेणेकरून आपल्या घरामध्ये येणारा हा पैसा हा कसा असला पाहिजे? लक्ष्मी म्हणून घरामध्ये आला पाहिजे. आणि तुम्ही दान धर्म नाही केले, आता बघता बघता तसं बरंच बघा महाराज, लोक काही काही 2 नंबरचा असेल, 3 नंबरचा असेल, कसा असू द्या बघा महाराज, त्याच्यावरती घर बांधतात, पापाच्या पैशाने घर बांधतात. आणि घर बांधत असताना कसं बांधतात? वास्तुशास्त्रीच्या आधारे बांधतात. कसे बांधतात? वास्तुशास्त्रीच्या आधारे बांधतात, आहे का नाही? ईशान्याला कोण आहे? ईश्वर आहे, देवता आहे म्हटली. मग ईशान्याला जरी ईश्वर असला, पापीच्या पैशाचं घर बांधलंय, तरी ईशान्याला ईश्वर असताना कोपणार नाही का हो महाराज? नाही. मग अग्नेयला कोण आहे? अग्नेय म्हटले, अग्निदेवता आहे म्हटली. मग घरात जरी कष्टाचा पैसा आहे का नाही? पापाचा पैसा आहे, अग्नेयला जरी असलं तर घरामध्ये आग लागल्याशिवाय राहणार आहे का? नाही राहणार म्हटले, हाय का नाही? तसा पैसा हा कष्टाचा असला पाहिजे, घामाचा असला पाहिजे बघा महाराज. आणि सप्ताच्या ठिकाणी, धार्मिक ठिकाणी दान धर्म केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जी लक्ष्मी आहे, पैसा आहे, तो घरामध्ये लक्ष्मी म्हणून राहतो, आहे का नाही? तसं विठ्ठल विठ्ठल कुंडली कमला हरी म्हटले पतिव्रता तीव्रता गुंतविली. मग सुभद्रांना भात आणला, भात घेतला. भाताच्या नंतर म्हटले प्रभू तुम्ही वनवासाला चालले, म्हटले एक घास खावाने तेवढा भात खा म्हटले. लक्ष्मणाने एक भात उचलला, घास उचलला, तोंडामध्ये घालणार, तेवढ्यात आवाज आला, लक्ष्मण आम्ही निघालो. लक्ष्मणाने हातात घेतलेला घास तसा ताटामध्ये टाकला, निघाली. म्हटले अहो एक घास तरी खा ना. म्हटले तुम्ही जर नाही खाला तर मी जेवणार नाही म्हटले. लक्ष्मणाने धनुष्य उचललं, पाठीमागं वळून सुद्धा बघितलं नाही. पुढे गेले. पुढे गेल्याच्या नंतर जे लक्ष्मण प्रभू 14 वर्ष वनवासाला गेले, परत आले. आल्याच्या नंतर बघा महाराज 12 वर्ष अन्न पाण्याचा त्याग केला. आणि 12 वर्ष दारामध्ये कोण उभी होती? सुभद्रा उभी होती. मग इथं जनाबाई म्हणते देवा सांग ना तिनं तुझं काय बिघडवलं होतं? म्हटले की जेणेकरून तू तिला 12 वर्ष दारामध्ये उभं केलं. म्हटले पतिव्रता ती वृंता गुंतविली, वेश्या गणिका ती सत्य लोका नेली. गणिका नावाची वेश्या होती म्हटले, तिला तू सत्य लोकाला नेलं म्हटले, आहे का नाही? आणि कळी चुकोळा लावी येली. म्हटले हा नारद जाईल तिकडे चळा लावतो म्हटले, जाईल तिकडे आग लावतो म्हटले, आहे का नाही? याला काय केलं तू? सायुज्यता मुक्ती दिली, तिन्ही लोकांमध्ये त्याची कीर्ती झाली. पुढं याद कळी सुकोळा लावी येली, यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली. तेव्हा देवा हे चांगलं झालं नाही, म्हणून धुंद झाला तुझा दरबार. विठ्ठल 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 विठ्ठल
वैरी या सिद्धी दिली मोक्ष सिद्धी. म्हटले कोण वैरी? कंस मामा. म्हटले याने काय केलं? तुझे साई भाऊ उठलून आपटून मारले म्हटले, आहे की नाही? त्याला तू काय केलं? सायुजता मुक्ती दिली म्हटली. कपटी या सिद्धी दिली महानिधी. म्हटले कोण कपटी? कपटी रावण. याने काय केलं? म्हटले सीता आई साहेबाला पळून घेऊन निघून गेला म्हटले, त्याला तू काय केलं? सायुजता मुक्ती दिली. कपटी या सिद्धी दिली महानिधी. आणि सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंदी. ही सेवक कोण आहे? महाराज भक्त नामदेव महाराज, आहे का नाही? अरे नामदेवरायांच्या घरामध्ये माझ्यासह 14 जण परमार्थ करतात, तुझी सेवा करतात. आम्हाला दिवाळीला एक वस्त्र सुद्धा बघायला भेटलं नाही रे. म्हटले देवा तुला लाज नाही वाटली? म्हटले देवा असं म्हटलं. बरोबर बघा महाराज, सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंदी आणि चाळक असे त्रैलोक्य भावे वंदी गा. म्हटले हा नारद जाईल तिकडे चाळ लावतो. म्हटले आग लावतो, पण याची कीर्ती तू तिन्ही जगामध्ये केली. म्हणून देवा हे चांगलं झालं नाही. धुंद झाला तुझा दरबार विठ्ठल विठ्ठल. आणि शेवटी म्हणतात सत्ववानाचा भाऊ केला छळ. म्हणजे सत्यवान कोण? हरिश्चंद्र राजा. हरिश्चंद्र राजा आणि तारामध्येची कथा आपल्याला सर्वांना माहिती महाराज, आहे का नाही? काय केलं हो? 2.5 बार सोन्यासाठी स्वतःच्या बायकोला विकलं, मुलाला विकलं, स्वतःला विकलं आणि वचन सत्यत्वाला नेलं म्हटली. वचन सत्यत्वाला नेलं म्हटली देवाने. बघा महाराज, आहे का नाही? आणि पुढे गेल्याच्या नंतर त्या मुलाला साप चावला, तो मुलगा मेला म्हटली. मुलगा मेला, वाऱ्यासारखी बातमी आईला कळाली. आईला कळली, आईने हंबारडा फोडला, आपल्या मेलेल्या मुलाला हातामध्ये घेतलं आणि स्मशानभूमीमध्ये गेलं. बघा महाराज, आता विचार करा, जी रडतीये ती तारामती राणी आहे, हातामध्ये रोहिदास नावाचा मुलगा आहे. बघा महाराज, आणि जो हरिश्चंद्र राजा होता तो डोंब्याचं काम करत होता. डोंब कशाला बोलतात बरं? ज्याच्या परवानगीशिवाय स्मशानभूमीमध्ये प्रेत जाता येत नाही त्याला काय बोलतात? डोंब बोलतात. मग हरिश्चंद्र राजा बघा महाराज डोंब्याचं काम करत होता. तारामती राणीने काय केलं? आपलं जे मूल होतं ते हातामध्ये उचललं, प्रेत आणलं, लाकडं जमा केली. बघा महाराज, त्याला अग्निडाग दिला. अग्निडाग दिल्याबरोबर ते प्रेत जळू लागलं. तेवढ्यात हरिश्चंद्र राजा जागा झाला. म्हटले होय बाई, तुला जर पैसे जर नसतील प्रेत जाळता येणार नाही म्हटले, परवानगीशिवाय तुझं प्रेत जाळता येणार नाही म्हटले. मग एवढ्यावर हरिश्चंद्र राजा थांबला नाही महाराज, पळत आला. पळत आल्याच्या नंतर बघा महाराज, जसं मेलेल्या कुत्र्याला चितेमधून वडावं तसं त्या स्वतःच्या मुलाचा पाय धरला आणि ओढून बाहेर फेकलं. मग इथं जनाबाई विचारते, देवा सांग ना, म्हटले जे वडतोय तो बाप आहे, जी रडते ती बायको आहे आणि जो जळतोय तो मुलगा आहे. म्हटले सांग ना त्यानं तुझं काय वाईट केलं होतं? म्हणून त्याच्या नशिबाला असं आलं. सत्ववानाचा भाऊ केला छळ, कीर्तिवानाचे माळ येले बार. म्हटले कीर्तिवान कोण? म्हटले आपल्याला सियार नावाची कथा माहिती बघा महाराज सगळी, आहे का नाही? जी चांगुना राणी होती, देव त्याच्या घरी गेला. देवाने सांगितलं, म्हटले बाई मला इच्छा भोजन पाहिजे आणि इच्छा भोजनामध्ये नरमांस पाहिजे. म्हटले काय पाहिजे? नरमांस पाहिजे. म्हटले त्याच्याशिवाय मी जेवणार नाही. म्हटले ठीक आहे. म्हटले बघा महाराज, ते चांगुना राणी काय केलं? आपल्या एकुलते एक मुलाला कापलं, त्याचं कालवण केलं, देवाला जेवायला वाढणार तेवढं देवाने सांगितलं, म्हटले अगं तुला एक मुलगा होता, तो मरण पावला म्हटले, आणि मी त्रिकाच्या हातचं खात नाही म्हटले. मग जनाबाई म्हणते, देवा तूच मारायला लावलं, तूच कालवण करायला लावलं, आणि आता म्हणतो काय मी पुतकेच्या हातचं काही खात नाही, आहे का नाही? कीर्तिवानाचे मारे येले बाळ आणि सका म्हणविसी नासी त्यांचे बळ. म्हटले कोण? कोण? म्हटले अभिमन्यू. म्हटले उत्तरेच्या पोटामध्ये अभिमन्यू वाढत होता. वाढत असल्या कारणानं उत्तरेच्या पोटामध्ये म्हटले त्याला चक्रव्यूह कसं रचायचं सांगितलं. म्हटले पण बाहेर कसं पडायचं सांगितले नाही. म्हटले परिणाम अभिमन्यू मेला. म्हटले आणि जनी म्हणे मी जाणे तुझे सर्व खेळ. म्हटले देवा जसं या सगळ्यांना तू फसवलं, त्यांचं वाटोळ केलं, तसं दळायचं सोंग केलं. म्हटले आहे का नाही? दळायचं सोंग केलं. म्हटले खोटं रूप दाखवलं. म्हटले आणि त्यामुळं दागिने आणि शेला तिथंच विसरून गेला. परिणाम आज मला कुठं जावं लागलं? म्हटले फासावं जावं लागलं. म्हटले आता बघा महाराज, आता जनाबाई बोलते देव ऐकत होता, पण आता असं झालं देव बोलायला लागला, जनाबाई ऐकते महाराज. म्हणजे अभंग आता पुन्हा सुरू झाला, आहे का नाही? देव बोलायला लागला बघा महाराज. मग जनाबाई निघाल्याबरोबर हात जोडले, देवा येते मी. म्हटले देव रडायला लागला. म्हटले जने थांब. म्हटले 2 मिनिटं. एखाद्या आईने आपल्या मुलाला मारलं की ते लेकरू रडून रडून झोपी जातं. झोपी गेल्याच्या नंतर आई पुन्हा रडते, बाई उगच मारलं म्हटली मी त्या लेकराला. तसं देव रडायला लागला. जने थांब, आतापर्यंत तू बोलत होती मी ऐकत होतो. म्हटले पण आता मी बोलणार, तू ऐकणार. म्हटले विठ्ठल विठ्ठल.
देवाने सुरू केलं बघा महाराज पुण्यवंत पाताळा लोकी नेला म्हणजे जणे ऐक बरी असणारा राजा त्याला मी पाताळामध्ये नेऊन घातलं पण का बरं घातलं माहिती का म्हटले थोड्या दिवसामध्ये प्रलय होणार होता म्हटले हाय की नाही तो मरणार होता म्हटले मग त्याला मी पाताळामध्ये नेऊन घातलं त्याला पाताळाचा राजा केला आणि द्वार पाळून म्हणून मी त्याची काय केली सेवा केली त्याचा सांभाळ केला काय चुकलं म्हटले माझं पुण्यवंत पाताळा लोकी नेला दारिद्र्य तो भाग्यवंत केला म्हणजे दारिद्र्य असणारा सुद्धा ब्राह्मण म्हटले हाय का नाही याला काय केलं म्हटले अगं त्याने गरिबीमध्ये सुद्धा तो मला विसरला नाही म्हटले जणे नामस्मरणाची किंमत कशातही करता येत नाही म्हटले त्याने गरिबीमध्ये सुद्धा माझं नामस्मरण केलं म्हटले गाव असून याचा दिला गा म्हटले पुढं दारिद्र्य तो भाग्यवंत केला कीर्तिवानाचा अपमान केला चोरट्याचा बहुमान वाढवला म्हटलं आहे का नाही चोरट्या वाल्ल्या कोळीने काय केलं तुम्हाला फक्त एवढंच माहिती म्हटलं त्याने चोऱ्या केल्या लबाड्या केल्या लोकांना मारून टाकलं म्हटले पण जणे तिने माझं नामस्मरण किती केलं ग नामस्मरणासारखी ताकद कशात नाही म्हटले नामस्मरणाने आपण मुक्ती भेटते म्हटले जणे मग अगं त्याने एवढं नामस्मरण केलं एवढं नामस्मरण केलं तप केले वाल्मिकाने फुटली टोण्याला पाणी म्हटले अगं वाळलेल्या लाकडाला सुद्धा काय फुटली म्हटले पालवी फुटली म्हटले जणे हाय का नाही मग कीर्तिवानाचा अपमान केला म्हटले अरे तुला फक्त एवढं माहिती म्हटले की मी रुक्मिणी साहेबाला पळून नेलं अगं शिशुपालाचं लग्न ठरलं म्हटले सुदाम ब्राह्मणदेवावर रुक्मिणी पत्र पाठवलं देवा माझं लग्न होतंय माझ्या बहीण भावा व्यतिरिक्त माझं लग्न होतंय म्हटले मला लग्न मान्य नाही मला पळून घेऊन जावं म्हटले माझं काय चुकलं म्हटले देवा ऐकणे असं प्रकारे देव बोलू लागला जनाबाई ऐकते महाराज एकदा आपण हे सर्वान मोठ्याने प्रमाणे एकदा भजन करू मग राहिलेलं चिंत बघू विडोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय
हात खाली. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री जो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. सो बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अपशब्द गेला असं अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मांडलेला आहे बघा महाराज, आहे का नाही. अभंग जर बघितला तर चौकडीचा अभंग आहे, फार मोठा अभंग आहे महाराज. जवळजवळ 2 तास जरी रात्री 2 वाजले तरी अभंग सुटायचा नाही, आहे का नाही. पण आपल्या कीर्तनाच्या नंतर या ठिकाणी अमोल महाराज गाडी यांचं भारुडाचा कार्यक्रम होणार आहे का नाही. पण विठ्ठल विठ्ठल तरुण मुला मुलींनी एक वाक्य देण्यात ठेवा महाराज. लक्ष्मीसारख्या आईला आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली जाईन असं कधी चुकीचं पाऊल टाकू नका. अख्खं कीर्तन विसरलं तरी चालेल बघा महाराज, आहे का नाही. आपल्या भारतीय धर्माला संस्कृतीला फार किंमत आहे. भारतासारखा पवित्र देश कुठंच नाही महाराज, आहे का नाही काका. आपल्या भारत देशाला म्हणताना आपण कसं म्हटलंय, उद्या काय आहे 26 जानेवारी. आपण भारत माताला काय म्हणतो, भारत माता की आई म्हणतो, आहे का. दुसऱ्या देशाला कुठं ऐकले तुम्ही माझी चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, नाही ना महाराज. पण आपल्या भारत देशाला आपण आई म्हणतो का, हा देश पवित्र आहे, या देशातले लोक पवित्र आहे, कुळ पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्मगीती. आणि भारताचं कुळ पवित्र असल्या कारणानं बघा महाराज, त्यातल्या त्यात पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे, अहो जेवढे संत महात्मे या भारतामध्ये जन्माला नाही आले तेवढे संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले म्हटले. महाराष्ट्र ही भूमी कशी आहे, संतांची भूमी आहे म्हटली, हाय का नाही बघा महाराज. तसं आपल्या धर्माला संस्कृतीला किंमत आहे. हा सप्ताह हा मंडप कशासाठी हो महाराज, अहो सर्व समाज एकत्र येवा, सर्वांची विचाराची आदान प्रदान हो बघा महाराज. आणि विशेषतः या तरुण पोरांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे बघा महाराज, हाय का नाही. या तरुण पोरासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवर. अहो एवढ्या लहान वयामध्ये अगदी गोड अशी पावली खेळतात, गोड असं नृत्य करतात, त्यांच्या मुखामध्ये रामकृष्ण हरिगवयना आत्ताच चालू आहे बघा महाराज. निश्चित हे उद्या आपलं भविष्य आहे का नाही. तसं जर बघितलं आताचा काळ खूप भयानक आहे का नाही. सध्याच्या मुला मुलींना तरुण पोरांना आईबाप सुद्धा नको वाटायला लागलेत आता, आहे का नाही. आई बापाला लावतो कामाला, सासून नेतो 4 धामाला, कधी आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल विठ्ठल हो. आणि त्यातल्या त्यात या भारतामध्ये महाराष्ट्र आहे महाराज. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यामुळे आज आपण इथं उभं राहू शकतो, निवांत कीर्तन ऐकू शकतो, आहे का नाही, असे छत्रपती शिवाजी महाराज, आहे का नाही. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं 2 मिनिटं म्हणून आपण वर्णन केलं पाहिजे. धीरज महाराज आपण नियमाला अनुसरून बरं, आहे का नाही. अहो ज्याच्यामुळं आपण आज कीर्तन करू शकतो त्याचं गुणगान आपण 2 मिनिटं कमाईने केलं पाहिजे की नाही बाबा महाराज, आहे का नाही. म्हणून आपण सर्वांनी एकदा शिवाजी महाराजांचं गुणगान करायचंय. धन्य धन्य शिवाजी शूर पादोनी पाणी मुगला, पादोनी पाणी मुगला, पादोनी पाणी मुगला. स्वराज्याचा घडविला इतिहास, स्वराज्याचा घडविला इतिहास, स्वराज्याचा घडविला इतिहास. कीर्तीचा डंक फिरे गगनात डंक फिरे गगनात विराजे, कीर्तीचा डंक फिरे गगनात विराजे. अरे धन्य त्याची जाऊ माऊली, ज्या जिजाऊ माऊलीने या शिवराजाला वाढवलं घडवलं, ज्ञानाचा ज्ञानामृत पाजलं आणि वयाच्या 16व्या वर्षी या शिवराजानं तोरण्याला तोरण बांधलं. तसं जर बघितलं भाऊ 16व्या वर्षी धोक्याचं असतं, हाय का नाही. पण आमच्या शिवाजी राजाने काय करून दाखवलं, ते मोक्याचं करून दाखवलं महाराज, हाय का नाही. मोक्याचं करून दाखवलं. बघता बघता छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ही जगामध्ये होऊ लागली महाराज. आणि मग
छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी खानाने काय केला? पैजेचा विडा उचलला महाराज. अरे मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. पैजेचा विडा उचलला बघा महाराज. आणि खान कर्नाटक घुमून निघाला. निघाल्याबरोबर पहिलं गाव लागलं. कोणतं हो? तुळजापूर नावाचं गाव लागलं. आहे का नाही? मग तुळजापूर मध्ये कोणाचं मंदिर आहे? माता माऊलीने खंडोबाचं. मग तुळजाभवानीचं आहे का नाही? मग अभंग वाजला कोणता? अनादि निर्गुण प्रकटने भवानी. पंढरपूरच्या दिशेने येऊ लागला. आणि पंढरपूर मध्ये कोणाचं मंदिर आहे? पांडुरंगाचं आहे का नाही माता माऊल्या? मग या शेजारणी ना बरं नाही केलं रे बया. मला पंढरीला नेलं ग, मला पंढरीला, मला पंढरीला नेलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारनीनं बरं नाही केलं. मला पंढरीला, मला पंढरीला, मला पंढरीला नेलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरपूर सोडलं महाराज आणि खान हळूहळू चालू लागला. मग आपल्याला आता वेळ कमी झाली आहे का नाही काका? आता कुठं आला? जेजुरी मध्ये आला बर का. आज कोण वार आहे? कोण वार आहे? रविवार आहे. मग मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी.